जर तुम्ही फिट होतात ना, तर आज 100% तुम्ही फिट राहणार नाही आणि आज जर तुम्ही फिट असाल तर उद्या तुम्ही फिट राहणार नाही. तर त्यासाठी चांगले प्रयत्न करावे लागते. तर फिट राहण्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या माहिती आहे का? तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा माइंडसेट चांगला ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. काही गोष्टी तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. वेळेनुसार, काळानुसार बदल करावा लागतो. तर तुम्ही जर म्हणले ना का आजपर्यंत ह्या याने मला कधी त्रास नाही झाला आहे, तर नक्की काही दिवसांनी त्यांनी त्रास होणार आहे. का तर शरीर आहे, शरीरात काही ना काही घटना घडत असतात. तर त्या गोष्टींनी त्रास होणार आहे. पण मग तो आपलं नंतर ब्लेमिंग सुरू होतं का आत्तापर्यंत कधी झालं नाही, आताच कसं झालं आहे, हे झालं ते झालं. तर आपल्याला आहे ना शरीराप्रमाणे वागता आलं पाहिजे. म्हणजे काय का आपल्याला गृहीत धरायचं नाही शरीराला की मला काही होत नाही. तर सतत अटेन्शनमध्ये राहायचं किंवा मला एका ॲक्टिव्ह मोडमध्ये राहायचं आहे की मला सतत शरीराला फिट ठेवायचं आहे. त्याने काय होईल का शेवटपर्यंत तुमचं शरीर हे चांगलं काम